च्या बाजूने निर्णय लागलेला आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर लगेच आपण आता मात्र 34 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय परळचा राजा वॉरियर्स टीमचं टीम हडल, जिथे क्षेत्ररक्षणासाठी सेकंड इनिंगसाठी ते तयारी करतायत आणि दुसऱ्या बाजूने मात्र स्टार ऑफ सीसी संघाच्या सलामीवीर फलंदाजांना आता मैदानामध्ये जाण्याची विनंती असेल. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 पर्व 12वे आपण बघत आहात. आज सलामीची जोडी आलेली आहे. चला आता फिल्डिंग लावण्यासाठी मात्र विनंती आहे. परळचा राजा वॉरियर्स अभिषेक परब जरा घाई करा. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक होते ते सन्माननीय ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी पाताडे, खजिनदार विजयजी दुतोंडकर, श्री बबनजी तावडे, जे परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते अनिलजी घाडी, दिलीपजी माने या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय सचिन शेट्टे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली. त्याबरोबर रुपेशजी नेरुरकर आणि आता नुकतंच आपण कुणालजी भोसले यांना या ठिकाणी उपस्थित राहिलेलं पाहिलं. त्याचबरोबर सुद्धा कोरगावकर साहेबांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. तर आलेल्या सर्वच मान्यवरांचा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. दरम्यान परळचा राजा वॉरियर्स आपण थोडंसं स्पीडअप घ्या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे समोरचे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, आपण सगळ्यांनी थोडं खाली बसून घ्या. प्रभू वाळकेजी जर आपण खाली बसून घ्या, थोडंसं खाली बसून घ्या सर्वांनी. सो पंचांचा हिरवा कंदील त्या ठिकाणी आम्हाला दाखवला जाईल आणि मग दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात करत असताना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगली क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट वेळी जनता या स्पर्धेला लाभते. दरवर्षी मात्र या स्पर्धेचा आगाज होतो आणि हंगामाचीही सुरुवात होते आणि असंच काहीच आयोजन यंदाही आपल्याला पाहायला मिळतंय ते ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने. चला आता लगेच सामन्याला सुरुवात करा. थोडं स्पीडअप ठेवा मॅचमध्ये. यानंतर 2 मॅचेस आपल्याला अजून खेळवायचे आहेत. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्याचा विजेता आणि त्यानंतर मात्र एक एक्झिबिशन मॅच, एक प्रेक्षणीय सामना आपल्या चाळीतील, आपल्या इमारतीमधील, आपल्या कंपाऊंड मधील 15 वर्षाखालील खेळाडूंचा. पहिला बॉल पॉइंटला मात्र कट केलं, परंतु फिल्डर पासून थोडासा लांब राहिला हा बॉल. डिक्लेअर कडे जातोय. घोषित क्षेत्र मात्र त्या ठिकाणी आहेत, घोषित धावा त्या ठिकाणी आहेत आणि त्या एकेरी धावेसोबत सांघिक आणि वैयक्तिक धावांचं खातं या वेळेला मात्र उघडलं जाते ते युवराज नाटाळकर यांच्याकडून. त्यांच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर आदेश राऊळ आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली ओपनिंग पेअर म्हणून या दोन्ही फलंदाजांकडे पाहिलं गेलंय. पहिल्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा राहिले युवराज. या वेळेला मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने मात्र बॉलला हवेत पाठवलं. बॉल मैदानाच्या आत आहे. धावून धावा तुम्हाला घ्यायची आहेत आणि बघता बघता मात्र 2 धावा या वेळेला धावून काढल्या गेल्या. बॉलिंग मार्क वरती किरण कारेकर, 34 रन्स टू विन. 34 धावांचा पाठलाग. 8.5च्या सरासरीने मात्र प्रतिषटक तुम्हाला बॅटिंग करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे 8.50 रन्स पर ओव्हर. पुन्हा एकदा मात्र स्लॉट मध्ये मिळाला. हवेत फटका खेळला. बॉल मध्ये आता या ठिकाणी फिल्डर कडून चुकी होतीये. जजमेंट चुकलंय खेळाडूचं. दुसऱ्या आणि तिसऱ्या धावेच्याही प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज आहेत. अगदी पहिली धाव जी आहे ती वेगात पूर्ण केली होती ज्या वेळेला बॉल हवेत होता आणि जसा कॅच सुटला, जसं मात्र झेल निसटला, तसं मात्र दुसरी धाव पूर्ण केली. त्यानंतर थोडंसं मिसफिल्ड तिकडे झालं आणि तिसऱ्याही धावेला मात्र त्या ठिकाणी कुठेतरी निर्णय दिला. तो पंचांच्या माध्यमातून 3 धावांचा इशारा येतोय. 3 धावा धावून काढल्या गेलेल्या आपण पाहिल्या. ओव्हरपिच चेंडू स्टेप आउट होऊन खेळाडूच्या डोक्यावरून बॉलला पाठीमागे पाठवलं. एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आहेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आदेशच्याही बॅटमधून. धावसंख्या अगदी जलद गतीने मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. मगाशी मात्र ज्या पद्धतीने मिनारजींनी युवराजला सांगितलं की ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला आपण धावा जशा येत असतील तशा येऊन द्यायच्या. तिथे मात्र स्वतःला थांबवायचं नाही. आक्रमक आहेत तर आक्रमकच खेळायचं. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांचा फटका. तिकडे मात्र चिंग्स चायनीजचा जो बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं सहकार्य आहे चिंग्स चायनीजचं सुद्धा. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल पॉइंटला मात्र तिकडे फिल्डर. पुन्हा एकदा बॉल मैदानातून बाहेर गेलाय आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये. एकावर एक 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. without any loss, 11 runs on the board with the loss of without any loss after first over.
पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. बिना किसी नुकसान के 11, एक विकेट। जैसे कि हम सोच रहे थे कि इस पहले ओवर से आना बहुत जरूरी था स्टार ऑफ सीसी के लिए। जैसे कि हमने देखा युवराज और आदेश ने एक बहुत अच्छी शुरुआत करके दी अपने टीम के लिए। परळचा राजा वॉरियर्स सोच रहे थे कि एक आधी विकेट अगर पहले ओवर में मिल जाए तो शायद थोड़ा सा प्रेशर हम बना सके बल्लेबाजों पर, लेकिन वैसे युवराज इतने आसानी से विकेट डालने में से बल्लेबाज है नहीं। आदेश राहुल ने भी अच्छा साथ निभाया। एक सफल ओवर रहा बल्लेबाजों के लिए। पहले ओवर के समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के 11 रन टीम के स्कोर कार्ड पर। सिद्धेश नाटाळकर आमने सामने, अब दो भाई जो है वो एक दूसरे के सामने एक दूसरे के खिलाफ देखने मिलेंगे। दोन बंधू जे आहेत ते एकमेकांच्या विरोधात आता उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला सिद्धेश, एका बाजूला युवराज, परंतु स्ट्राइक वरती या वेळेला आदेश असेल पहिल्या बॉल साठी। मगाशी सुद्धा सांगितलं की तुम्ही भाऊ असाल, एकमेकांचे खूप जवळचे मित्र असाल, परंतु मैदानामध्ये तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहात। मैदानामध्ये तुम्ही एकमेकांचे कट्टर विरोधक आहात। हे लक्षात घेऊनच तुम्हाला हा खेळ खेळावा लागेल। ओ पहिला बॉल आदेश राहुल या वेळेला मोठा फटका खेळायच्या तयारीमध्ये बघायला मिळाली। स्विंग आणि मिस झाला, बॉल फटका मात्र फसलाय, जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षक अभिषेक परब यांच्या हातामध्ये। चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी या टीमला लाभलंय। राजेंद्र पाताडे, अभिषेक परब सारख्या दोन अनुभवी खेळाडूंचं, अनुभवी व्यक्तिमत्वांचं परळचा राजा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला सचिन पाताडे यांची टीम आहे स्टार ऑफ सीसी। म्हणजे हे दोन बंधू सुद्धा एकमेकांच्या विरोधात आहेत। ओ पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न। शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू जर तो कोणता असेल तर तो म्हणजे हा वाईड लाईन यॉर्कर। अतिशय चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते सिद्धेश नाटाळकर कडून। काही वेळेला असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्त्वाचा आहे। हो या वेळेला विकेटचा प्रयत्न होईल नक्कीच, आणि इथे मात्र आदेश राहुल थोडासा संघर्ष करत होते, फाईट करत होते, झुंज देत होते, लढा करत होते, परंतु तिथे मात्र हा प्रयत्न त्यांचा मोडकळीस आणलाय। या वेळेला सिद्धेश नाटाळकरने पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे आणि याच विकेटच्या शोधामध्ये होती टीम परळचा राजा वॉरियर्स। पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा कुठेतरी विकेट पटकावायच्या प्रयत्नामध्ये दिसले, परंतु आदेश राहुल त्यावेळेला मैदानावरती घट्ट उभे होते, परंतु या वेळेला त्यांच्या समोर मात्र सिद्धेश नाटाळकर आला आणि त्या सिद्धेश नाटाळकरने आदेश राहुलला तंबूचा रस्ता दाखवला। पहिला विकेट सिद्धेश नाटाळकर, आणि अगदी आपण जर पाहिलं तर नाटाळकर परिवारच आज या सिमेंटचाळ प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। मिनरजी नाटाळकर आहेत, रुपेशजी नाटाळकर आहेत, युवराज नाटाळकर आहेत, सिद्धेश नाटाळकर आहेत। सिद्धेश मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी करतोय, आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राऊंड विकेटचा अँगल फायदेशीर ठरतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आत अक्षय, आणि अक्षयच्या बॅटमधून लॉंग ऑफ वरती फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय अक्षयचा खेळ। विकेटचं पतन, बॅक टू बॅक बॅटर आउट। चांगला प्रयत्न, परंतु बाउंड्री लाईन इतकी सोपी आणि सहज नाहीये, इतकी जवळ नाहीये की तुम्ही सहजरित्या चौकार षटकार मारू शकाल। टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट, ताकद सगळं काही असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही समोर षटकार ठोकू शकता या नरे पार्क मैदानामध्ये। आणि कॅप्टन संघमालक मैदानाच्या आतमध्ये सचिन पाताडे। चुरशीचा खेळ आपण बघतोय, शॉर्ट फॉर्मॅटचं हे आयोजन आहे।
4-4 षटकांचे सामने जरी असले तरी प्रत्येक मॅच एक वेगळ्या उत्कंठावर्धक सामन्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली, शरीरावर आदळला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. आणखीन एक डॉट बॉल. इथे मला वाटतं मेडन ओव्हर हाताळण्याची संधी आहे सिद्धेश नाटळकर यांच्या हातामध्ये. या स्पर्धेमधली पहिली वहिली निर्धाव षटक हाताळण्याची संधी, पहिली वहिली मेडन ओव्हर हाताळण्याची संधी इकडे मात्र आता सिद्धेश नाटळकर यांच्या हातामध्ये आहे. शेवटचा बॉल, एकही रन दिलेली नाहीये, 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या आहेत. तर हे निर्धाव षटक हाताळण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं सिद्धेशचं, परंतु एक चांगलं षटक, 2 धावा 2 विकेट या ओव्हर मधून आलेत. एक कंजूस गोलंदाजी, तिखट मारा, एक घातक गोलंदाजी, अगदी आग ओकणारी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ती मात्र पाहायला मिळाली सिद्धेशकडून. दरम्यान मात्र ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात स्टार ऑफ सीसी. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता वधारलेला आपण बघतोय. प्रतिषटक कमीत कमी 10.5 धावा, 11 धावा तुम्हाला कमीत कमी या ओव्हर मधून, किंवा एखादं महागडं षटक जर गोलंदाजाने हाताळलं किंवा फलंदाजाने जर एखादी चांगली ओव्हर खेळली, चांगल्या धावा या ओव्हर मधून जमवल्या, तर पुढच्या ओव्हर मधलं प्रेशर तुमच्या खांद्यावरचं थोडंसं कमी होण्याची शक्यता आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यात काय घडेल हे सांगणं नेहमीच कठीण राहिलेलं आहे. एक मोठा फटका गरजेचा आहे. युवराज जोपर्यंत मैदानावरती आहेत, खूप साऱ्या अपेक्षा आहेत स्टार ऑफ सीसीला, परंतु आता समोर आपण जर पाहिलं तर संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आहेत. अभिषेक परब, अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. हाच तो दिवस आहे, हाच तो क्षण आहे, हीच ती मॅच आहे, हीच ती ओव्हर आहे जिथे आम्ही ही मॅच जिंकू शकतो. आणि ही निर्णायक ओव्हर मात्र अभिषेकने, संघ मालकाने स्वतः हातात घेतली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, अगदी एका निर्णायक षटकाला आपल्या हातामध्ये घेतलंय. आणि आज या ठिकाणी परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय शेखरजी देसाई यांचं या ठिकाणी शुभागमन होते. शेखरजी देसाई साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. व्हेरी मॉम वेलकम मिस्टर शेखर देसाई सर, आपलं सहर्ष स्वागत आहे, मोस्ट वेलकम. 15 धावा लेगबाईच्या स्वरूपातून आणखीन एक धाव, 2 धावा माफ करा, 2 धावा तिकडे मात्र घेतल्या गेल्या. तोपर्यंत आपण स्वागत करतोय सन्माननीय शेखरजी देसाई साहेबांचं. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष, मुंबई शहरातील या महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित गणेशोत्सव मंडळांपैकी एक आपला परळचा राजा. यावेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय, स्वतः गोलंदाज बॉल खाली, परंतु हा कॅच हातातून निसटलाय. झेल सुटला आणि बॉल गेला डिक्लेअर झोन कडे. 1 रन मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिळते, जीवनदान मिळते युवराजला. आणि जोपर्यंत युवराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत काय घडेल स्टार ऑफ सीसीच्या बाबतीत हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण एक क्षमतापूर्ण खेळाडू आहे, एक युवा टॅलेंट आहे, चांगला जोश आहे. 16 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत, अजूनही 18 धावांची आवश्यकता. मैदानाच्या मध्ये ऍडव्हर्टाइज झाली आहे. स्ट्राइक वरती युवराज, ओव्हरपिच बॉल होता, हाच तो बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु बॉल गेला बॅटची आतली कडा घेत डिक्लेअर झोन मध्ये. तुषारजी चिखले आम्हाला सांगतायत घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, घोषित स्वरूपातली एक धाव तिकडे मात्र मिळणार आहे. थोडा आहे, थोडे की जरूरत है. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोरबोर्ड वरती धावा मात्र लावल्या गेल्या त्या 17 आणि अजून 17 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 17 ऑन दी बोर्ड, 17 मोर रन्स टू विन इन रिमेनिंग 9 बॉल्स.
9 चेंडू आणि 17 धावा. या वेळेला जबरदस्त बॉल हाताळला अभिषेकने. अगदी गाईडलाईन पकडून हा बॉल टाकला गेलाय. एक चांगली पिचिंग, चांगला वेगही बघायला मिळाला. वेग मध्ये थोडीशी मात्र बदल केलं. या वेळेला मात्र व्हेरिएशन चांगलं होतं गतीमध्ये. ते अभिषेक परब यांच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र 8 बॉल बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. 34चा पाठलाग करायचा असताना मात्र आता या वेळेला गोलंदाजी तितकीच कसून करावी लागेल. धावा तर चांगल्या बऱ्यापैकी बनवल्यात. एक फायटिंग स्कोर होता समोर 34 धावा 24 बॉल मध्ये. स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र ताकदीवर फटका केलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आणि किरण कारेकर या ठिकाणी मात्र बॉल खाली. लाजवाब कॅच आणि युवराज नाटळकर बाद. प्रयत्न करत होते युवराज, एखादा मोठा फटका खेळण्याची तयारी त्यांनी दाखवली सुद्धा, परंतु फटक्यात मात्र या ठिकाणी ताकद आणि अर्धवट मनानं हा खेळला गेलेला फटका मात्र कुठेतरी असफल होतोय, अयशस्वी होतोय आणि युवराज नाटळकर मात्र बाद. नवीन बॅटर मात्र मैदानात दाखल विनय. युवराजची विकेट. प्रेशर मात्र या वेळेला थोडंसं वाढलेलं होतं. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूंमध्ये अजून 17ची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आज किरण कारेकर बॅटिंग मध्ये मात्र थोडासा यशस्वी राहिला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी 2 चांगल्या कॅचेस या मॅच मध्ये पकडलेत. आणि क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे तितकंच महत्वाचं आहे जितकं महत्वाचं फलंदाजीचं क्षेत्र आहे आणि जितकं महत्वाचं गोलंदाजीचं क्षेत्र आहे. आपल्या क्षेत्रामध्ये मात्र त्याने जबरदस्त 2 कॅचेस, आणि जसं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की कॅचेस विन द मॅचेस. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. अभिषेक परब यांचे शेवटच्या 3ही चेंडूमध्ये रन नाहीयेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावली आहे 17 वरती. 6 चेंडूमध्ये अजून 17 धावांची आवश्यकता असेल. नावाप्रमाणे आज मात्र वॉरियर सारखी कामगिरी आहे परळचा राजा वॉरियर्स टीमची. या मॅच मध्ये मात्र प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकतोय की काय. आतापर्यंत ज्या मॅचेस आपण पाहिल्या त्यामध्ये मात्र चेस करणारी टीम जिंकत होती, पण या मॅचचा रिझल्ट थोडासा वेगळा येतोय की काय. नितेश सावंत गोलंदाजीसाठी मात्र आता शेवटच्या षटकात. स्ट्राइक वरती सचिन पाताडे, संघमालक दुसऱ्या बाजूला. त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील. 2 षटकार. आज आपल्या ताकदीचा पूर्ण वापर त्यांना करून दाखवावा लागेल. पण फक्त ताकद चालवून होणार नाही, तर त्या ठिकाणी मात्र चांगली टेक्निक गरजेची आहे, चांगलं टायमिंग गरजेचं आहे. चला टाइम अप होतोय, थोडंसं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. आणि जर सचिन पाताडे यांच्याकडून जर षटकार ठोकला गेला तर मोनिश काळे यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. इन्स्टंट पेमेंट. आणि वा, परंतु प्रयत्न 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 चांगला होता पण तो फसलाय आणि सचिन पाताडे बाद. मोनिश काळे यांनी मात्र $5000 इथे पेमेंट लावला होता. 1 रुपयाचे $5000 देणार होते ते. पहिला बॉल, विकेट आली आहे. सचिन पाताडे यांचा प्रयत्न चांगला होता. शैलेश गडेकर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. शैलेश गडेकर आपण जिथे कुठे असाल आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. अजय गेलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. नितेश सावंतला पहिल्या बॉलवर सफलता मिळाली आहे. सचिन पाताडे बाद.
जागा घेतली आहे ती मात्र अजयने. अजयचाही फटका हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी मात्र त्या ठिकाणी टप्पा पडलाय. जरा कॉमेंट्री बॉक्स समोरून सगळ्यांनी खाली बसा. चांगला डॉट बॉल पुन्हा एकदा. यानंतर आयुष 11 आपण लगेच फिल्डिंग लावून घेण्यासाठी आपण तयार राहायचंय. व्हाईट बॉल दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा तिकडे पंच महेश मकवानाजी यांच्या माध्यमातून कळवला जातोय. नितेश सावंत विरुद्ध अजय. विनय स्ट्राईक वरती या वेळेला आणि विनयला मात्र बीट केलं गेलंय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. तीन चेंडूंचा खेळ आता शिल्लक. औपचारिकता पूर्ण मॅच. मला वाटतं जास्ती काही खास नाही. एकच धाव मिळेल या बॉलवर. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रोटेक्शन आहे तिकडे. लास्ट 2 balls टू गो फ्रॉम दिस इनिंग, दिस मॅच. फॉर्मॅलिटीज मात्र शिल्लक राहिल्यात या सामन्या दरम्यान. आयुष 11 आपण नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12 आपण बघत आहात. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलेला आहे परळचा राजा वॉरियर्स. अभिषेक परब अँड टीम वन्स अगेन विनर ऑफ दिस मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम परळचा राजा वॉरियर्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक स्टार ऑफ सीसी. वैयक्तिक 20 धावा ज्या खेळाडूने या मॅच दरम्यान बनवल्या आणि बॉलिंग मध्ये सुद्धा ज्या गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 रन देऊन 2